पाहुयात पुढची एक महत्त्वाची बातमी। दारणा धरणामधून गोदावरी नदीत सोडलं जाणारं पाणी शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतानाच भोंदूबाबा अशोक खरातनं हे पाणी स्वतःच्या संस्थांकडे वळवल्याचं समोर येतंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा शासन निर्णय झाला होता। मिरगाव इथं शिवनिका संस्थांच्या लगत गोदावरी नदीच्या कालव्यावर हा बंधारा बांधण्यात आलेला आहे आणि या बंधाऱ्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आपण आता आहोत मिरगाव गावातील ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो दारणा धरणातून गोदावरी नदीसाठी सोडलेलं पाणी या भोंदू खरातनं आपल्या शिवनिका संस्थांकडे कशा पद्धतीने वळवलं हे देखील पाहू शकतो। शिवनिका संस्थांच्या नावाखाली बिगर सिंचन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या वतीने देण्यात आलेला होता आणि 2020 साली महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी या प्रस्तावाला मान्यता मिळालेली होती। दारणा धरणातून गोदावरी नदीत जे पाणी सोडले जाते त्यातून कॅप्टन खरातच्या संस्थानाला हे पाणी मिळालं आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय देखील झालेला आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री खरातच्या संस्थांना पाणी देण्यासाठी आग्रही होते याची देखील चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे आणि या भोंदू खरातनं मिरगाव गावासाठी आलेली पाण्याची टाकी देखील पळवलेली आहे। आपल्या संस्थांच्या हद्दीमध्ये ही टाकी शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मिरगाव या ठिकाणी ईशान्येश्वर मंदिराचं देवस्थान आहे। या ठिकाणी रस्ता देखील डांबरीकरण मंजूर केल्याचं बघायला मिळत आहे। आपले मर्जीतले अधिकारी किंवा आपले जे शासकीय अधिकाऱ्यांमधील जे या कॅप्टन खरातचे भक्त होते त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत जाऊन या कॅप्टन भोंदू खरातनं विविध योजनांचा लाभ आपल्या शिवनिका संस्थांच्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं बघायला मिळत आहे। हा जो बंधारा आहे हा अगदी शिवनिका संस्थांच्या अगदी लगतच्या बाजूला आहे। म्हणजे या ज्या पायऱ्या आपण दृश्यामध्ये बघू शकतो या पायऱ्या आणि शिवनिका देवस्थान मंदिराच्या पायऱ्या अगदी जवळ जवळ आहे। हा बंधारा अगदी शिवनिका संस्थांच्या जवळच येऊन ठेपलेला आहे आणि या ठिकाणी हा बंधारा दृश्यामध्ये आपण बघितलं तर हा बंद केला असल्याचं बघायला मिळत आहे। या बंधाऱ्यातून पुढे कुठेही शेतकऱ्यांसाठी पाणी जातानाचं चित्र दिसत नाही किंवा पाणी जाण्यासाठी जागा देखील राहिलेली नाही। म्हणजेच या कॅप्टन भोंदू खरातनं या आरोपीनं शेतकरी असतील किंवा काही शासनाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील त्या योजनांमध्ये देखील डल्ला मारण्याचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, मिरगाव, नाशिक।